डसलं 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 100% डसते आता. डोळ्यातून पाणी कोण आलो त्या? हा पाणी कोण ऐकत नाही गडी आज रडा मी कम्प्लीट झालो आता. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता टाइम झालेला आहे 9:30. तर मित्रांनो आज आलेलो आहे आपण युरिया फेकण्यासाठी वावरात. तर पहा आपली सोयाबीन, हे पहा युरियाचं पोतं. हे पहा आपल्याला काय बारीक युरिया भेटला नाही, आपण आणलेलं आहे मोठा, कारण की आपल्याला अर्जंट युरिया फेकणं होतं. तर चला युरिया फेकू. तर मित्रांनो आपलं अर्ध वावर तर झालेलं आहे कंप्लीट. आणि म्हणजे अर्ध म्हणजे की आपण आवड केला होता असं म्हणतात, कारण की आपलं वावर आहे लंबी, पहा एकदम लंबी असल्यामुळे आपण केलेलं आहे आवड. तर आवड केला, अर्धा आवड कंप्लीट झाला. आता अर्धा राहिला बघा, अर्ध पोतं पण राहिलं. आणि आपण पोतं न्यायला आलो तर भाऊ इकडे पहा एकदा. हे पहा भयानक लागलेले आहे बोटाले, लय लागलं भयानक नखापूर. तर भावांनो, जसं की तुम्हाला दाखवलंच मी, आपल्या पायाला लागलो होतो तर आपण बसलो होतो थोडंफार. तर मित्रांनो शेवटी आपल्याला युरियाचं फेक नाही, काही जरी झालं तरी, कारण की बाबाला काही चालत नाही युरिया फेकायले. बाबाच्या निघलेल्या कमरेचा प्रॉब्लेम म्हणजे सायटिकाचा प्रॉब्लेम आहे बाबाले. तर चला कट्ट वगैरे उचलून आपण चाललो आता अर्ध्या म्हणतात, कारण की अर्ध झालं, अर्ध बाकी आहे. जाऊ टेकू आणि फेकू युरिया परत. आपला युरिया तर झाला फेकून, आणि आता डायरेक्ट आपण जाणार घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन जायचं आपल्याला मालेगाव. आणि वातावरण बघा मित्रांनो पूर्ण पावसाचं झालेलं आहे. तर चला निघू पटकन लगे घरी. मित्रांनो आपण तर आलो होतो घरी, आणि घरी येऊन आपण आंघोळ वगैरे केलेली आहे. बघा आपले केससुद्धा वळले आहेत. आणि नेमकंच आपल्याला आता मालेगावला जायचं होतं, फ्रेश वगैरे होऊन म्हटलं आता मालेगावला जाऊ. तर पाऊस बघा एकदा तुम्ही, दाखवून देतो मी तुम्हाला. मित्रांनो पाऊस तर तुम्ही बघितलाच असेल, भयानक पाऊस चालू आहे. आता बघू, पाऊस जर थांबला तर आपल्याला मालेगाव जायचं आहे, कारण की आपल्याला खोलायचं आहे बँकेचं अकाउंट न्यू. कारण आपलं एक बँकेचं अकाउंट केलेलं आहे ब्लॉक, तर आपली येते अडचण, आपले सगळे पैसे अडकलेले. त्याच्यामुळे हे फ्रीजमधून निघल्यापेक्षा म्हणजे की ब्लॉक पडलेलं आहे, तर ब्लॉकमधून निघेपर्यंत आपण दुसरा अकाउंट खोलू. ते पा दे, हे पा धन्या बोल ना आता, काऊन पळा लागला घरात तू? मामाला आवाज दे, दे आवाज दे. होय बोलो पटकन. आता काऊन घरातलं पाहिले म्हणा? हा काऊन लपायला म्हणा घरात? काय म्हणते? काय टीव्हीत येतो? आता तू येत टीव्हीत पण? तू पण येतो पाय, तू आता उद्या येतं का तू? ताडले जातात त्या पाण्यात जातात घरी. तेव्हा आता डोळ्यातून पाणी आलं रे.
मला सांग पहिले ब्लॉक हा? वोमॅन मारलं का तुला का रे पाय खाला आपलं का ए अबे बोल सांग ना ना. वोमॅन काय केलं तुला? आपण दाबू चाल आपण दाबू चाल काय झालं लुळून काऊन घ्या लागले ते हा असं काऊन करा लागला तू हा बापरे फायटिंग खेळते का काय वोम्यासोबत आता हा रडलं रे वोम्या येड आहेस का? याचा घरी याचा घरी राहू दे आणि मजाक करू लागला ना वोम्या येड्या वोम्या मजाक करू लागला ए तू रडा लागला लागा वोम्या मजाक करू लागला ना राहू दे शांत बस शांत बस माय मी तू एवढा निब्बर माणूस आहे का रगेल माणूस आहे असं असते का वोम्या एवढा निब्बर कधी कस करायला लागला आपण ये पाय दलिंदर जाऊ दे कंट्रोल निबरकडे कदम दाखवला 100 आमच्यासोबत 10 रुपयाची भजी हो मॅ 10 रुपयाची भजी हा 20 रुपयाचे चालते ना अबे 100 बोलते 20 रुपये 20 मग आपली चालला ते 20 रुपयाची भजी ए जाऊ दे गड्या आता काय हे म्हणते गड्या आता रडायचंच आणि मग आता रड गड्या तुला 20 रुपयाची भजी चारायला राजी झालो तरी शांत पाहिजे चारे हो म्या देत नाही ते सेकंड ते ढसायला पाहिला ढसायला अरचा काय ना तुझ्या ढसण्यावर आहे बापू डोळे वाचले रे हे डोळे वाचले चाल पटकन डोळे वाचले घरात माग नको चाल ना टाइमपास व्हायला लागला आणि तू कुठं का फिरताना दिसला आता की मी तुझ्या पप्पाला कॉल करतो काय हा तेच म्हणलं चाल रे चालणं पटकन मित्रांनो आपण तर निघालेलो आहे मालेगावसाठी आणि आपण चालवलो आहे सोबत धुवून आणि गाडी पण मोहम्मद चालवायला आपण पुढे पाठीमागं बघू थोडं नॉर्मल पाणी चालू आहे सध्या एवढा काही जास्त नाही पण तरी सुद्धा दिसते माणूस नॉर्मली होते तरी आपल्या जवळ आहे आपल्याला जास्तीने 5 किलोमीटर जायचं आहे फक्त पटकन जाऊ लगे अकाउंट काढू आणि येऊ डायरेक्ट घरी कारण की पावसामुळे थांबायचं काय मजा नाही आणि अजून आपला व्हिडिओ सुद्धा एडिट करायचा बाकी आहे कारण की काल आपण जसं की तुम्ही बघितलं असेल नाशिकला गेलो होतो गाडी आपली पडली होती पण तर तो ब्लॉग अजून एडिट करायचा बाकी आहे आपला तर तो ब्लॉग ना नक्की आवर्जून बघायला विसरू नका तुम्ही 6 वाजता आपला ब्लॉग येते संध्याकाळी राईट 6 वाजता सॉरी 6:30 वाजता तर आपल्या ब्लॉगचा टायमिंगच 6:30 आहे मित्रांनो तर 6:30ला राईट ब्लॉग येते तर बघायला विसरू नका चला जाऊया मला 8/3/2020 मित्रांनो आपण तर आलेलो सध्या गावकीमध्ये आणि आपला फॉर्म तर राहिलेला आहे कम्प्लीट आणि आता फॉर्म वगैरे घेऊन आपण करतो ऑनलाईन कारण की आपल्या बँक बंद होण्याचा टायमिंग एक सारखं तर आपल्याला त्याच्या अगोदर करावं लागते ऑनलाईन व्हेरिफिकेशन बघा चालू आहे इकडे दादा बसलेले आहेत कॅम्प्युटरवरती आणि आपला फॉर्म वगैरे दिलेला आहे आपण सबमिट करण्यासाठी तिथे बघा बघू आता किती टाइम लागेल आम्हाला OTP आला चला गॅस 76 18 85 तर मित्रांनो चला बघू किती टाइम लागते आणि वरती जाऊन नंतर मग डॉक्युमेंट सबमिट करू काय झालं दवाखान्यात जायचं लय दुखायली का तुम्हाला किती दिवसात म्हणतो तुम्ही ऐकता का तुमचं अचानकच येते जास्त झालं की चाबी कुठे गाडी
मित्रांनो आपल्या आईची दुखू लागली दाम आणि मग आपण घरी गेलो आपण मालेगावला एक काम पडलं व्हिडिओ अपलोड केला आणि मालेगावला आलो. आता टाइम झाले ते बघा 7 वाजले लागले आणि तुम्हाला दाखवून देतो बघा आपली आई. हो का इथे आहे आपली आई. हे बघ. खूप प्रॉब्लेम आहे आईच्या दाढीचा त्याच्यामुळे आपण लगेच घेऊन आलो. म्हणजे जास्त त्रास नको कारण थोडाफार त्रास होत होता आईला. स्वयंपाक कोण करा लागलं हा तर व्लॉग काढू का मी हा गॅस संपला का काय हा बाबा बाबा फ्रेंडशिपचे बँड तर कमीच बांधले तो हा अरे या हातात बी होती या हातात बी होती डबल हा सोडून टाकली आता किती दिवस ठेवायचे रे हा सोडून टाकलेलं नाही मस्त किती बांधले होते म्हणजे तुला काही 20-25 बांधले का काय मग एवढा पूर्ण बरे मग तू काय करा आली दुधाच काय करायली दूध टाकली ती कढी मग मजा आहे मग आज तर माही. तर मित्रांनो आपण तर आलेलो आहे बाहेर फ्रेश होण्यासाठी. तर आता जाऊ मस्त लगे बसू. आता तुम्ही फ्रेश म्हणजे तर समजून घ्या रोम्या आपलं उद्या वाशिमला जायचं बरं. काय करतो वाशिम हा काय करतो अरे ते टायर जाऊ ना उद्या अर्जंट शोरूमला जाणार कारण की जर टायर फुटला ना भाऊ तर मग आपलं काय खरं नाही. ते टायर डायरेक्ट आपल्याला मग स्वतःच्या पैशाने टाकायला लागेल. जाऊ ना तर त्याची वॉरंटी फक्त टायर जोपर्यंत आहे तोपर्यंतच राहते. जाऊ 100% 100% कॉलेजहून आलं की लगेच हा हा